नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या. पहिलीच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. धुळे जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये तब्बल कापसाला मिळाला प्रति क्विंटल 7,500 रुपये असा भाव. 7,500 रुपये कापसाला भाव झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानतेचं वातावरण. पुढची अपडेट आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमुक्ती करणार आणि 24 घंटे मोफत लाईट देणार, उपमुख्यमंत्री फडणवीस. पुढील अपडेट आहे. ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम लाभला तब्बल 25 नोव्हेंबरपर्यंत. पुढची बातमी आहे. सोयाबीनचे भाव दिवसेंदिवस घसरतच आहेत. त्यामुळे आता सोयाबीन शेतकरी अडचणीत आला आहे. पूर्णपणे आता शेतकऱ्यांची मदार कापसाकडे. पुढील अपडेट आहे. रेणापूरच्या बाजार समितीमध्ये तब्बल झाली 10,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी. पुढील बातमी आहे. बीड विधानसभा मतदारसंघात 4,000 कोटींचे कामं करणार, अजित पवारांचं भरसभेत आश्वासन. पुढील अपडेट येत आहे. शेतकऱ्यांकडे पूर्णपणे नरेंद्र मोदी यांचं दुर्लक्ष आहे, खरगे यांचं लातूरच्या सभेत टीकास्त्र. पुढील अपडेट आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना आम्ही पूर्णपणे खजिना खुला करणार, अमित शहा यांचं धुळे येथील सभेत आश्वासन. पुढील बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आले सोन्याचे दिवस. तब्बल आता दिवसेंदिवस कांद्याला चांगलाच दर मिळत आहे, 60 ते 70 रुपये किलो. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही. नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना करणार पूर्णपणे कर्जमुक्ती आणि लाडक्या बहिणींना पुढील अपडेट आहे. भाजीपाल्याचे भाव चांगलेच अपडेट आहे. पाहायला मिळत आहेत. 100च्या मजुरांची पाठ, शेतकरी मोठ्या अडचणीमध्ये. पुढची बातमी आहे. सोयाबीनचे भाव 4,000च्या आतच. आता शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न, लागवडीचा खर्च पण निघणं कठीण. पुढील अपडेट आहे. पुढील 5 वर्ष शेतीसाठी वीज बिल फुकट मिळणार, लाखो हेक्टरची शेती येणार सिंचनाखाली. पुढील बातमी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला काय भाव मिळतोय हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करावं, नाना पटोले यांची ग्वाही.